पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल, परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावावा, पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा. सकाळी 7 वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही प्रमाणामध्ये तिथलं काढलंय, परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये. स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील. काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली आहे. जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे? जे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी 2 व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केले जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये, तर मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे. आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला हवी. तुम्ही म्हणालात की पूर्ण काम महापालिकेने केलेलं आहे, नेमकं आता काय काम झालं तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे. येऊन गेलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की जो अतिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे. हे अधिकृत आहे, वॉफ्टमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे. आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे. परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहे. मी नागरिकांच्या तुम्ही सोबत इथे कशासाठी आला दादा? मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे. प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई सगळं बंद चालूच आहे. कारवाई पूर्णतः केलेली नाही. महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहेत